हॅलो. 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 हा बोला ना ताई. हा ताई नमस्कार. बऱ्या श्री आहेत ना? स्वामी समर्थ. मस्त मस्त. बोला ताई. मी 2-3 वेळेस फोन केला तुम्हाला पण हा आज केला ना तुम्ही? हो मागच्या वेळेस पण केलेला. अच्छा अच्छा मला बोला ना. काय नाही ताई अनुभव शेअर अच्छा. करायचा होता. कुठून बोलते सांगायचं तुम्हाला? मी पालघरूनच बोलते पण नाव नाही सांगत. बरं नका सांगू. म्हणजे माझ्याकडे आहे पण तुमचं कोणाला सांगायचं असेल तर सांगू शकता. नाही नाही मी काय अनुभव आला पालघरूनच. ताई? ताई मला मुलाचा अनुभव सांगायचा होता. हा सांगा ना ताई. म्हणजे माझा मुलगा आता 10वीलाच आहे. अच्छा आता एक्झाम हा चालू होते ना यांची? हो एक्झाम चालू आहे हा चालू हा आहे. हा. हा. मग? तर मागच्या वर्षाचाच अनुभव आहे त्याचा. तो अच्छा. क्लासला जायचा ना. 9वीला असताना. हा क्लासला जायचा. हा. आमच्या इकडनं म्हणजे 4 किलोमीटर असं जायला आहे. अच्छा. हा मग बाईक घेऊन जायचा तो. अरे बापरे. हा 9वीत असताना त्याला बाईक दिली? हो मग आता जवळच आहे म्हणजे चालत जायला वेळ लागतो ना. ताई चुकीचं आहे. हो चुकीचं तर आहे मॅडम पण आमच्या इकडे जरा काही प्रॉब्लेम नाही म्हणजे बहीण आहे त्याची ती पण नाही पण सोडायची त्याला. सायकल द्यावी ना ताई. सायकल द्यावी. हो बाईक वगैरे नाही. हा. मग पुढे? मग त्या दिवशी मी बसली म्हणजे तो हम्म. गेला क्लासला 4 वाजता जायचा ना. हा हा हा. तर तो क्लासला गेला आणि अचानक त्याला अर्ध्या रस्त्यात म्हणजे एक बाबा भेटले त्याला. अच्छा. त्या बाबांनी त्याच्याकडे लिफ्ट मागितली. बरं बरं. हा. आणि खूप ऊन होतं कडक. आई ग. मग हा हा. त्याने लिफ्ट दिली ना. तर हम्म. त्याने बघितलं त्या बाबांच्या पायामध्ये हा. खडा होते. म्हणजे अय्या. ते हो अय्या. आता हा. हल्लीच्या काळात तर कोणी खडा वापरत नाही ना. नाही. हा तर त्यांच्या पायात खडा होते. मग हम्म. तो क्लासला गेला आणि मी त्याच्यानंतर मी स्वामीचरित्र सरामृत वाचायला बसली. अच्छा अच्छा. हा. 3 अध्याय करायला बसली माझे. हा हा. मग त्यांना टेशनावर सोडलं. हा. त्यांच्या पायात खडा बघितला ना त्याला एकदम हे झालं. तो तसं काही करत त्याला नाही एकदम शॉक स्वामींचं. बसला असेल की असं कसं होईल? हा 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 तो हा. तर काही स्वामींचं तर काही करत नाही. पण तरी पण पण बघा नमस्कार वगैरे कुठे करतो तो. हा ताई त्याशिवाय हा एवढी छान नजर नसते माणसाची. हो कारण मग ती त्याने त्यांना नजर पण लागते ना बघण्याची. त्यांना प्लॅटफॉर्मवर सोडलं हम्म. आणि मग नंतर क्लासला गेला. अच्छा. तर क्लासला गेल्यानंतर त्याला एकदम क्लिक झालं की खडाव कसे घातले त्यांनी. हो चपला तर हो. घालतातच ना. असं हा. तर तो परत त्यांना बघायला गेला तर ते दिसलेच नाही. बाप रे. अजिबात नाही त्याला दिसले. सुचलं नाही का त्यांच्याशी काही बोलावं की नाही काय? फक्त त्याच्या पाठीवर हात ठेवला त्यांनी आणि सांगितलं बाळा तुझं कल्याण होईल म्हणे. अरे वा. काय पाहिजे अजून. ही फार मोठी गोष्ट आहे ना ताई. हो ही आणि फार मोठी अजून गोष्ट आहे. मग त्याला दुसरा पेपर कसे गेले आता? हो पेपर छान जात आहेत त्याला. रोज अरे नमस्कार करून पेपराच्या वेळेस दिवा लावतो. अरे वा. त्याला करायला लावते मी तर करतो. ना तर कमीत कमी ऐकावं तरी मुलांनी. तो हे सांगतो महत्वाचं. माझ्या सोबतच आहेत बाबा. मी घेऊन चाललो बाबांना माझ्या सोबत असं सांगतो. अय्या. किती छान किती छान. किती एकदा मुलं ना आहेत तुम्हाला? 2 मुलं आहे मॅडम. मुलगेच आहेत ना दोघं? नाही एक मुलगी आहे आणि एक मुलगा आहे. अरे वा. मुलगी मोठी भाग्यवान आहे. आहात भाग्यवान आहात. मुलगी सीए करते. आई किती छान. म्हणजे आणि आता ती सेकंड छान इयरला आहे मुलगी. शिकते मग त्याला आदर्शच आहे ना आपल्या ताईचा. ती पण करते स्वामीचरित्राचे 3 अध्याय करते. हो ना. अरे वा. माळ जपते. हम्म. करते ती पण. आम्ही दादांशी पण बोललेलो. मठात पण जाऊन आलो आम्ही दादांच्या. प्रदीप दादांकडे? हो प्रदीप अरे दादांच्या वा. मठात जाऊन आलो. अरे वा वा वा. तिकडचा पण खूप छान अनुभव आहे आमचा. काय आलेला? आम्ही गेलो ना त्या हा. दिवशी म्हणजे रात्री 11 वाजता पोहोचलो आम्ही. तरी बापरे. दादांनी म्हणजे रात्री 11 वाजता? हो म्हणजे आमच्या इकडनं स्पेशल गाडी केली होती. अच्छा. आमच्या ताई पण होत्या त्या खूप आजारी होत्या. कोण मग म्हणजे? माझी मैत्रीण आहे. तर अच्छा. त्या हा. वयस्कर आहेत मग त्यांना मी घेऊन गेलो होतो. त्या खूप आजारी होत्या. अच्छा. मग आम्ही गेलो. रात्री आम्हाला मुक्काम म्हणजे तिकडंच करायला लागला. हा मग तिथे आम्ही आहे ना सगळी सोय आहे. हो मग आम्ही थांबलो. एकच दिवसाचं आम्ही म्हणजे 1 रात्र आणि 1 दिवसाचं असं आम्ही त्यांना सांगितलेलं. हम्म. आम्ही इकडनं दुपारी निघालो तरी अच्छा. आम्हाला 11 वाजले तिकडे जाताना. हा. मग तरी जेवणाची वगैरे मस्त सोय होती.
अरे हो, तिथे हा छान असतं जेवण वगैरे. तरी मग सकाळी उठल्यानंतर तरी दादांनी विचारलं कोण हम्म. कोण उशिरा आलं होतं, कोणाकोणाला जेवण नाही मिळालं. पण जेवण आमच्या व्यवस्थित मिळालं नाही खूप असं छान होत सोय नाही ताई केलेली होती. तिथे, हा ना का होतं? काय जेवण मिळालं नाही असं कधी नाही होत नाही त्या मठात. नाही नाही मिळालं मिळालं. त्यांनी हम्म. उलट विचारलं आम्हाला तुम्ही जेवा नाही तर दादा आम्हाला रागवतील म्हणे. किती छान. आम्हाला जबरदस्ती बसवलं त्यांनी जेवायला. हो ना. तसं आम्ही हा तरी बसवलं. मग दुसऱ्या दिवशी आम्हाला निघायचं होतं. हा तरी हा आम्हाला 10 वाजले निघायला. तरी दादांनी रात्री किती 8 वाजेपासून चालू केलं ना. हा हा तर हा. आम्हाला पण प्रश्न विचारायचा होता. हम्म. तर आणि आमचा गाडीचा ड्रायव्हर ना तो खूप काही करत होता. हम्म. तर जायचंय वा उशीर होईल यायला उशीर होईल असं करून हा 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 खूप काही हा. करत होता. अच्छा. तरी मग परत आम्ही विचारलं हम्म 2-3 वेळेस जाऊन बघितलं. हम्म. तर खूप म्हणजे लांब नंबर होता 104, 105 असा नंबर होता आमचा. अरे बापरे. हा. खूप लांब होता. हम्म. मग शेवटचं म्हटलं जाऊन येऊ आपण. स्वामींना प्रार्थना केली हा. की स्वामी आम्हाला जायचंय पण आमची दादांची भेट घडवून द्या तुम्ही. आई आमचे ग. जे प्रश्न आहे मनामध्ये ते हा हा दादांसमोर मांडू द्या आम्हाला. हा हा. कारण त्या ताई आमच्यासोबत होत्या आणि त्या खूप आजारी होत्या ताई. हो हो हो. हा. तर मग गेली ना स्वामींच्या हम्म पहिले पाय पडली आणि सांगितलं म्हणजे दादांची भेट होऊ द्या. तर हम्म आम्ही गेलो. मग दादांनी विचारलं दादा आम्हाला जायचंय लांब. हम्म. तर जरा म्हणजे घेतात का आमचा जरा प्रश्न. हा हा हा. दादा रागवले. नाही नाही हो आता ना. नाही घेणार म्हणे मी तुमचे प्रश्न. आता 10 वाजले म्हणे. आता आम्हाला म्हणजे ते दुसरे पण पण आहेत दिवसभर म्हणे. थकतात ना ताई. हो. हम्म मग थोडा वेळ बसलो आम्ही. मग हम्म. स्वतःच आम्हाला दादांनी बोलवलं या या म्हणे बस. हा हा हा. हा. मग गेलो दादांना विचारलं आणि मग त्या ताईंचा पण प्रश्न होते त्यांचं पण विचारलं. हा मी हा हा. मुलाचं विचारलं. मग. पहिले मुलाचं विचारलं. हम्म. नंतर मग मुलीचं पण विचारलं. हा दादा लगेच सांगायला लागले. हा बोट दिला हा. तर लगेच हात धरतात म्हणे तुम्ही. काय बोलले? दादा लगेच सांगायला लागले तुम्हाला बोट दिला तर लगेच हात धरता म्हणे. मुलाचं विचारायचं होतं ना लगेच मुलीचं पण विचारतात म्हणे. आई ग. मग असं ते झालं. दुसऱ्या दिवशी मग निघायला सोपं झालं असतं ना सगळ्यांचं हा. विचारून झालं असतं नाही तर. मग आम्हाला रात्रीच निघायचं होतं ना मग ताई. अच्छा अच्छा. त्यामुळे मग निघाले रात्रीच का? हो मग दादांनी रात्री आमचा 10:30 वाजता घेतलं बरोबर. अरे वा बरं झालं. हम्म. मग पुढचा नाही तर दिवस वाचतो कामावर जाता येतं. मग तेच ना. हम्म. मी पण इकडे जॉबलाच आहे टीचर म्हणून. टीचर आहात तुम्ही? अंगणवाडी शिक्षिका आहे मॅडम मी. अरे वा किती हम्म. छान. मस्त. ना माझा भाऊ पण कल्याणलाच असतो. मी कल्याणला येते तिकडे. या पिक्चरमध्ये आल्या वगैरे. की या. कधी आलात? कोळशेवाडीतच असतो माझा भाऊ. अरे वा हा. किती छान. मग त्या तिकडे आले का ताईंची तुम्हाला कशी आहे नक्की तब्येत भेटेल. ताई? आता व्यवस्थित आहे. त्यांना म्हणजे भरपूर मोठी सेवा दिलेली त्यांना. नाही पण त्यांना गणपती प्रॉब्लेम काय होता? त्यांना ना म्हणजे असं चक्कर यायची त्यांना. उभं राहिले का चक्कर यायची. पण त्याचं चालताना. निदान होत नव्हतं का? नाही काहीच निदान होत नव्हतं. खूप गोळ्या औषधं चालू होत्या. त्यांना डायबिटीस पण सांगितलेल्या डॉक्टरांनी. हा हा. म्हणजे खूपच औषधं चालू होती त्यांची. मग आता कशी आहे तब्येत? मग दादांनी त्यांना तारक मंत्राचं पाणी प्यायला सांगितलं. हा. परत घोरक्षटक म्हणायला घोरष्टक धोरण. हा. सांगितलंय. परत खूप सेवा दिलेल्या त्यांना. आता कसं आहे? आरोग्य सेवा पण दिलेल्या त्यांना. मग आता कसं वाटतंय ताई आता त्यांना? व्यवस्थित आहेत त्या. एकदम क्लिअर झाल्या? हो एकदम क्लिअर नाही झाल्या. पण व्यवस्थित आहे तसं चालता फिरतात. तेव्हा अच्छा अच्छा. म्हणजे खूपच तब्येत त्यांची खूप खराब झाली होती. अच्छा 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 अच्छा. हम्म. किती छान ना बघा. हो ना ताई खरंच छान आम्हाला छान खूप अनुभव खूप येतात छान ते. वाटलं. ना ते मामाचं गाव बघून तर खूप भारी वाटलं. असं वाटत होतं माहेरीच आलोय. हो खरंच ना. तसंच आहे. खरंच तसंच आहे बऱ्याच स्त्रियांसाठी. हो ना. खूप छान ताई मी शेअर करते हा. मुलाचा पण एक अजून अनुभव आहे. हा अजून हा. खूप अनुभव आहेत ताई. पण ताई मला मग करत जा असे फोन. हो तुमचा करेल नंबर करेल. आहे माझ्याकडे. हा हो. मुलगा असाच क्लासलाच चालला होता. हा हा हा. दुसरा अनुभव आला त्याला. हम्म म्हणजे रस्ता क्रॉस करत होता. हम्म. अचानक तिकडनं एक गाडी आली. मग हा. त्याच्या चेहऱ्याच्या पुढे स्वामींचा फोटो आला डायरेक्ट. अरे वा. डोळ्याच्या पुढे स्वामींचा फोटो आला आणि त्याने हा गाडीला ब्रेक मारली. हा. गाडीला ब्रेक मारला ना हम्म आणि ती गाडी म्हणजे दुसरीकडनं जी गाडी येत होती रिक्षा होती वाटतं. हम्म हम्म आणि हम्म. ती रिक्षा निघून गेली.
नंतर त्याला क्लिक झालं, मी गाडीला ब्रेक का बरं मारला. अगो बाई. हा. माझ्या डोळ्याच्या पुढे स्वामींचा फोटो आला म्हणे, म्हणून मी ब्रेक मारला गाडीला. असं तो बोलला. नाहीतर किती ओ मोठा अपघात झाला असता. ताई, त्याची श्रद्धा भरपूर आहे याचा अर्थ, आणि त्याचं काहीतरी पुण्य की त्याला स्वामी एवढं दर्शन देतायत. नाहीतर आज बाई मॅडम खूप मोठा अपघात झाला असता. हा. म्हणजे खूप मोठा अपघात झाला असता असं. मग खरंय खरंय. हम्म. किती छान हो ताई. मी शेअर करते हे. हो हो चालेल.